सगळ्यांना आणि राधे राधे. आणि आपला आजचा एक श्लोक मी घेणार आहे वेगळा. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः. तर मी सुरुवातीला राधे राधे म्हटलं आणि ते मी बोलणं थांबवणार नाही, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की आपण चुकून दुसरा व्हिडिओ बघतोय किंवा दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती आलो वगैरे असं म्हणून. आणि जो मी श्लोक घेतला तो, कारण की आज 8 मार्च आहे आणि 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. तर म्हणून म्हणजे स्त्री ही शक्ती, लक्ष्मी आणि बुद्धी म्हणजे जसं सरस्वती माता, तर तसं देव सुद्धा त्यांच्याशिवाय अपूर्ण आहेत, जे आहेत आपले ब्रह्मा विष्णू महेश. तर त्याचप्रमाणे मला असं वाटतं की हा जो दिवस आहे महिला दिन, हा फक्त एक दिवस न साजरा करता वर्षाचे जे दिवस आहेत 365 दिवस त्या दिवशी साजरा केला पाहिजे. कारण की रोजच्या जीवनामध्ये जे काही तिचं म्हणजे समर्पण आहे आपल्या आयुष्यामध्ये एका स्त्रीचं, त्याच्याशिवाय हे सगळंच सृष्टीच अपूर्ण आहे मला असं वाटतं. तर म्हणून आज मी एक खूप स्पेशल विषय घेऊन आलेली आहे महिला दिनानिमित्त, की आज महिलांच्या आयुष्यात ज्या पण काही समस्या भेडसावत आहेत तब्येतीविषयी किंवा आरोग्याविषयी, आणि त्या कशा निर्माण होत आहेत किंवा त्यावेळेत आपण काय केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याकडे आज एक स्पेशल गेस्ट आहेत. सोबत डॉक्टर शीतलनाथ गोसावी आहेत, MD इन आयुर्वेद आणि आयुर्वेदाचार्य आहेत त्या, आणि गेल्या 10 वर्षांपासून त्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत. आणि आज ग्लोबल आयुर्वेदा कॉलेज राजकोट इथे त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत आणि प्रोफेसर पण आहेत. मेडिकलच्या स्टुडंट्सना शिकवत आहेत त्या. तर नमस्कार मंडळी. जागतिक स्त्री दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण स्त्री आणि तिचं आरोग्य याविषयी चर्चा करणार आहोत. तर आजची माझी ही स्पेशल भेट याकरताच आहे. प्राची मॅडमना तर तुम्ही ऐकताच मनाचे श्लोक, हाऊ टू बी हेल्दी फ्रॉम माइंड, त्या सांगतच असतात. सो आज मी हाऊ टू बी हेल्दी विथ बॉडी हे सांगणार आहे. तर त्याच्यासाठी मी त्यांना इथे निमंत्रण देऊन बोलवलंय की तुम्ही प्लीज या, आणि तुमच्या वेळात, त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्या वेळात वेळ काढून आज इथे आल्यात, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. आणि आज म्हणजे हाच विषय मी घेतलाय कारण की आजच्या या डे टू डे लाईफमध्ये आपले जे स्त्रियांबाबतच्या ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत आणि त्या कशामुळे निर्माण होत आहेत किंवा आपलं कुठे चुकतंय, जी आपण कुठे काळजी घ्यायला पाहिजे की त्याबद्दल थोडीशी माहिती. आणि जे आपले भगवान विष्णूंचा जो अवतार आहे धन्वंतरी, त्यांनी या आयुर्वेदाची निर्मिती केली आहे. आणि म्हणून म्हटलं की आपण तुमच्याकडूनच जाणून घेऊया की आपण डे टू डे लाईफमध्ये काय करायला पाहिजे. मला वाटतं आयुर्वेद या शब्दामध्येच आयु म्हणजे आयुष्य हा शब्द आलेला आहे. आयुष्याबद्दल सांगणारा वेद, जसं 4 वेद आहेत ज्यांनी कसं जगावं हे सांगितलंय. तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 गोष्टींसाठी आपण जगत असतो. तर आयुर्वेदाची या 5व्या वेदाची निर्मिती याकरताच झाली आहे की धर्म, अर्थ, काम, मोक्षाचं ज्ञान तर तुम्हाला त्या 4 वेदांमधून मिळेलच, पण हे सगळं अचीव करण्याकरता तुम्हाला आयुष्य म्हणजे आरोग्य, उत्तम आरोग्य असणं फार गरजेचं आहे. म्हणून या 5व्या वेदाची निर्मिती झाली, ज्याचं नाव आहे आयुर्वेद. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष जे म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन आहेत किंवा ज्यांना हे अर्थ कळत नाही त्यांना सांगते. धर्म म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपलं रिलिजन कोणतं आहे, अर्थ म्हणजे इकॉनॉमिक फायनान्स, आणि काम म्हणजे जी आपली कर्म आहेत ते, आणि मोक्ष तर आपण रोजच बघत असतो माझ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये की मोक्ष म्हणजे नक्की काय आहे. हे जन्ममृत्यूच्या सर्कलमधून बाहेर येणं, ह्याला मोक्ष म्हटलेलं आहे. तर मग हे स्त्रीबाबत मी तुम्हाला विचारू इच्छिते की म्हणजे सुरुवात कशी होते, म्हणजे जे पिरियड्स येण्याच्या आधीचा जो काळ आहे त्याला काय म्हटलं जातं, किंवा पिरियड्स येण्याच्या आधी काय हार्मोनल चेंजेस होतात आणि त्यावेळी आपण काय करायला पाहिजे. म्हणजे जे 13 वयोगटानंतर किंवा मेनली आज मला वाटतं 11 ते 12 वयोगटात सुद्धा मुलींना पाळी येते, तर त्या आधीचं आपण जाणून घेऊया. ओके, पाळीच्या आधी त्याला प्रीमेन्स्ट्रुअल पिरियड म्हणतात. तर ह्यावेळी स्त्रियांना फिजिकली ॲब्डॉमिनल पेन, जॉईंट पेन, त्यानंतर कॉन्स्टिपेशन, डायरिया, मूड स्विंग्स यासारख्या बऱ्याच गोष्टी दिसून येतात. तर हे सर्व जे काही लक्षणं आहेत ही नॉर्मल आहेत त्या स्त्रीप्रमाणे. पण जर समजा त्यांचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही नक्कीच गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट केली पाहिजे.
त्यानंतर जेव्हा पाळी असते तर आयुर्वेदामध्ये पाळीच्या जे 5 दिवस असतात त्यांना त्यावेळी त्यांनी काय कसं वागलं पाहिजे, कोड ऑफ कंडक्ट काय आहे, तर त्याला रजस्वलाचर्या असं म्हटलंय. रजस म्हणजे रक्त. ज्यावेळी मेन्स्ट्रुअल फ्लो साधारण 60 ते 100 ml हा मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतो आणि जर समजा तो जास्त प्रमाणात झाला तर त्याला मेनोरेजिया म्हणतात. जर तो कमी प्रमाणात झाला तर त्याला ऑलिगोमेनोरिया म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत यामागची कारणं सुद्धा जर योग्य वेळी आपण गायनोकॉलॉजिस्टकडे गेलो किंवा आयुर्वेदाचार्यांकडे गेलो तर ते शोधणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपलं बारीक लक्ष असणं फार गरजेचं आहे. पण माझा एक प्रश्न आहे की असं मी बघितलंय बऱ्याच रिलिजन मध्ये पण असं आहे आणि आमच्याकडे पण असं आहे की ज्या वेळेला मुलीला पिरियड्स येतात त्यावेळेला तिला 3 दिवसासाठी म्हणा किंवा 4 दिवसासाठी साईडला बसवलं जातं. तर म्हणजे मला ते लॉजिक समजत नाही त्यामागे की अपवित्र असं का म्हटलं जातं, नाही तू आता कोणाला हात लावायचा नाही. ते सारखं माझ्या मनात असं असतं की असं का ट्रीट करतात यार, हे अपवित्र असं का म्हटलं जातं ते मला लॉजिक कळत नाही त्याच्या मागे. तर आयुर्वेद याबद्दल काय सांगतं? अच्छा, याच्यासाठी ना रजस्वलाचर्या म्हणून सांगितले. तुम्ही जसं म्हणता तसं अपवित्र असं काही नसतं. कसं आहे ना, आपली जी समाज व्यवस्था आहे त्याच्यामागे काही नीती नियम हे कंपल्सरी पाळले जावेत म्हणून काही गोष्टी परंपरेने आलेल्या असतात. तर या 5 दिवसांमध्ये स्त्रीमध्ये डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस सुरू असते. तर ह्या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस साक्षात जीवरक्त तुमच्या शरीरातून, म्हणजे रक्ताला प्राणाची उपमा दिलेली आहे आणि हे जीवरक्त तुमच्या शरीरातून जात असतं त्यावेळी शरीराला आरामाची गरज असते. ह्या आरामाकरता मग तो कंपल्सरी, कारण स्त्रीची कामं ही अनएंडिंग आहेत. दिवसभरात जर तुम्ही विचार केला तर सकाळपासून रात्रीपर्यंत जर मुलं असतील तर मुलांची कामं, तर ह्या सगळ्यामधून बिचारीला रेस्ट पिरियड कधी मिळणार. आणि त्या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आजारी पडलो, ओके, तर आजारी पडल्यानंतर आपण 4 दिवस 5 दिवस आराम करतो का, तर आपले जे शरीरामध्ये झीज झालेली आहे ती पूर्ण भरून यावी. तर हा दृष्टिकोन आपल्या पूर्वजांचा होता म्हणून 5 दिवस त्या स्त्रीला कंपल्सरी रेस्ट मिळण्याकरता काही नीती नियमांसोबत ह्या गोष्टी बांधलेल्या आहेत. आणि अजून एक माझा प्रश्न आहे की मी असं सुद्धा वाचलंय कुठेतरी की ऐकलंय म्हणा की ज्या वेळेला आपल्याला पिरियड्स असतात त्यावेळेला आपण मेकअप नाही केला पाहिजे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? आता तर माहिती असेल सगळ्यांना की तुमच्या मेकअपच्या सगळ्या क्रीम्स आणि लोशन्स मध्ये खूप सारे केमिकल्स असतात जे कॅन्सर पर्यंत सारख्या घातक आजार होऊ शकतात. तर जेव्हा तुमचे जे काही मेन्स्ट्रुअल पिरियड सुरू असतो त्यावेळी तुमचे जे पोर्स आहेत, तुमच्या बॉडीचे जे काही नॉर्मल चॅनल्स आहेत ते सगळे ओपन झालेले असतात त्या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसमध्ये. अशा वेळी जर तुम्ही घातक केमिकल्स असलेले मेकअप ब्युटी प्रॉडक्ट्स जर वापरले तर ते डीप पोर्समध्ये जाऊन त्याचे साईड इफेक्ट्स तुम्हाला खूप लवकर होऊ शकतात. त्यामुळे 5 दिवस या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. म्हणून ह्या सगळ्या कोड ऑफ कंडक्ट एथिक्स घालून दिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की आपण आतापर्यंत म्हणजे 1 ते 12 वर्ष या वयोगटामध्ये मुलींना जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि प्लस पिझ्झा किंवा बर्गर आणि चॉकलेट्स वगैरे किंवा मोबाईल पासून लांब ठेवता जसं येईल आपल्याला तेवढे आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. आणि पाळी आल्यानंतर जे आपण करायला पाहिजे की त्या दिवसांमध्ये आपल्याला आराम मिळणं हा खूप गरजेचं आहे हे आपल्याला ह्यांनी सांगितलं. आणि आता ह्याच्यानंतर म्हणजे प्रेग्नेन्सी आणि पोस्ट प्रेग्नेन्सी काय करायला पाहिजे ती मला माहिती झाली. आयुर्वेदामध्ये याच्यासाठी खूप सुंदर उपमा दिली आहे की जसं ऋतू म्हणजे पाऊस पडण्याकरता एक प्री प्रोसिजर असते, पाऊस पडतो तर ह्या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर बीज आपल्या जमिनीमध्ये पेरलं जातं आणि त्यानंतर त्यातनं नवीन झाडाची उत्पत्ती होते. म्हणजे स्त्रीची रचनाच पुनरुत्पादनाकरता झालेली आहे. तर ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज ह्या 4 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेला आहे प्री प्रेग्नन्सी पिरियड. यावेळी काय करायचं असतं तर ऋतू म्हणजे तिचं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक चांगलं बाळ जन्माला घालायचं असेल तर त्याची ही पूर्वतयारी आहे प्री प्रेग्नन्सी पिरियड. तर ऋतू म्हणजे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर ते व्यवस्थित नसेल तर तुम्ही कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन किती आहे ते बघितलं पाहिजे. त्याशिवाय थायरॉइड सारख्या काही ज्या हॉर्मोन्सच्या टेस्ट आहेत त्या करून घेणं गरजेचं आहे. तर ही तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर क्षेत्र म्हणजे गर्भाशय. तर गर्भाशयाचे काही आजार असतील तर त्यामुळे सुद्धा कधी कधी प्रेग्नन्सी राहत नाही. तर गर्भाशयामध्ये समजा काही इन्फेक्शन्स असतील, स्वेलिंग्स असतील, मी मेडिकल टर्मिनॉलॉजीज मुद्दामून नाही वापरता येते, किंवा PCOS असेल म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हारियन सिंड्रोम, कारण की आपल्याला सोप्या भाषेत हे समजावं म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टींची योग्य वेळी निदान महत्वाचं आहे आणि त्यानंतर उपचार.
तर ह्या त्या योग्य वेळी होणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे बीज म्हणजे ओव्हरीज. हे ओव्हरीज योग्य वेळी निर्माण होणं आणि ती ओव्हरीज योग्य वेळी निर्माण झालेली तुमच्या गर्भाशयामध्ये योग्य वेळी येणं, या दोन्ही गोष्टी साठीचा काल आहे तो महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ऋतू पाहिलं, क्षेत्र पाहिलं, बीज पाहिलं. अंबू म्हणजे काय तर डाएट. तो गर्भ जेव्हा तुमच्या गर्भाशयामध्ये येणार आहे आणि तो तिथे 9 महिने राहणार आहे, तर त्याकरता जी तयारी आहे ती पूर्वतयारी आधी होणं गरजेचं आहे. त्याकरता तुमचं शरीर सुदृढ होणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या शरीरातनं त्या गर्भाला पोषणाकरता सगळं काही आहार आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याला मिळणार आहेत. तर त्याकरता तुम्ही स्वतः तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तर ऋतुक्षेत्र, अंबू आणि बीज ह्या प्री प्रेग्नन्सी पिरियड मध्ये विचार कराल. आयुर्वेदाने याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही पंचकर्म करून घ्या, तुमच्या शरीराची शुद्धी करून घ्या, जेणेकरून तुमचं जे बीज तयार होणार आहे ते उत्तम प्रकारे सुरू होईल. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल क्लेन्झिंग बॉडीचं झाल्यावरती मग तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करू शकता. येस, हे प्रत्येक दाम्पत्याने करूनच घेतलं पाहिजे पंचकर्म. म्हणजे मेल फिमेल दोघांनीही पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे. आणि मग पोस्ट प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा आयुर्वेदाने प्रत्येक महिन्यानुसार काय डाएट घेतला पाहिजे याविषयी गायडन्स केलेला आहे. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये आजकाल गर्भसंस्कार नावाची एक गोष्ट आहे, तर ती पण आपण फॉलो केली पाहिजे. त्यानंतर पोस्ट प्रेग्नन्सी हा पण एक खूप महत्वाचा काळ असतो, याला सूतिका परिचर्या म्हणतात. हा काळ साधारण प्रेग्नन्सी झाल्यानंतर मिनिमम 45 डेज टू मॅक्झिमम 6 मंथ्स पर्यंत त्या स्त्रीची काळजी घेणं गरजेचं असतं. तर ह्याला सूतिका परिचर्या म्हणतात. आणि याविषयीचे सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये केलंय की या काळात आपण काय खाल्लं पाहिजे. साधारण शतावरी कल्प आम्ही देतो. त्यानंतर दशमूळ, कारण की ह्या काळामध्ये गर्भ बाहेर गेल्यामुळे शरीरामध्ये वात वाढलेला असतो, तर हा वात कमी करण्याकरता आम्ही दशमूळ काढा देतो. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बाळंत काढे देतो. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. आणि त्याशिवाय डाएटमध्ये तुपाचा जास्त प्रमाणात वापर केला पाहिजे. मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू, कारण की ह्या काळामध्ये जो वात शमन, जर तिथे वात राहिला तर पुढे जाऊन तुमच्या उतार वयात तिथे साचलेल्या वाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याला सूतिका परिचर्या म्हणतात. तुम्ही त्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन तुमची प्रकृती परीक्षा करून या पद्धतीचं व्यवस्थित तुमचे पर्सनलाइज जे काही दिनक्रम आहे तो तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर आलं मेनोपॉज म्हणजे उतारवय. तर हा उतारवयाचा काळ, यात वातदोष जास्त प्रमाणात असतो. तर पुन्हा एकदा मेनोपॉज मध्ये शरीरामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होत असतात, कारण मेनोपॉज मध्ये जी काही आपली पाळी आहे ती बंद व्हायला लागलेली असते. तर मेनोपॉज मध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला मूड स्विंग्स दिसू लागतात, हॉट फ्लशेस येतात, वजायनल ड्रायनेस असतो, म्हणजे अचानक शरीरामध्ये काही बदल व्हायला लागतात. कधी कधी पाळी मग इरेग्युलर व्हायला लागते. तर अशा वेळी सुद्धा तुम्ही तुमच्या पर्सनल डॉक्टरकडे, गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन काही तपासण्या करून घेणं गरजेचं असतं. तुमचं ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं असतं, तुमचं पेल्विक एक्झामिनेशन करून घेणं गरजेचं असतं, सोनोग्राफी, मॅमोग्राफी यासारख्या काही टेस्ट आहेत की ज्या करून घेणं गरजेचं असतं. कारण ह्या उतार वयानंतर जेव्हा पाळी बंद होते त्यावेळी पण त्या वयातले काही आजार आपल्याला होण्याची शक्यता असते, ज्यामध्ये कॅल्शियम कमी व्हायला लागतं हळूहळू, कारण की हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात शरीरामध्ये. त्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. अचानक वेट गेन होऊ लागतं, म्हणजे वजन वाढू लागतं, हेअर फॉल जाणवतो काही स्त्रियांमध्ये. त्याशिवाय मूड स्विंग्स आणि इरिटेबिलिटी हे तर मानसिक लक्षणं तर दिसू लागतात. त्यासोबत परत त्याच एज मध्ये मला वाटतं त्यांना निरनिराळे आजार पण आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा संधिवात म्हणा, त्यासोबत हा सुद्धा त्रास तेव्हा त्यांना होतो. म्हणजे कम्पॅरेटिव्हली यंग एज मध्ये स्त्रियांमध्ये पाळीमुळे डिटॉक्सिफिकेशन रेग्युलर होत असल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर सारखे जे लाईफस्टाईल आजार आहेत ते होण्याचे चान्सेस वाढतात मेनोपॉज नंतर. त्यामुळे मेनोपॉजच्या काळामध्ये व्यवस्थितपणे डाएट आणि लाईफस्टाईल असणं फार गरजेचं आहे. मग इथे तुम्ही योगा व्यवस्थित करू शकता. योगा तुम्ही आयुष्याच्या सगळ्या स्तरावर करू शकता, पण ह्या वेळात तुमची जवळपास रिटायरमेंट पण जवळ आलेली असते. तर मग यावेळी मानसिक संतुलन, योगा इज अ मेंटल एक्सरसाइज रादर दॅन फिजिकल एक्सरसाइज. तर तुम्ही योगा घरातल्या घरात व्यवस्थितपणे करू शकता. त्यानंतर डाएटमध्ये तुम्ही तुमचं तूप आणि हे तर पाहिजेच, तूप आणि सात्विक आहार असणं गरजेचंच आहे. पण त्यासोबतच तुम्ही पंचकर्मामध्ये बस्ती नावाचं एक पंचकर्म आहे, तर ते तुम्ही प्राधान्याने करून घेतलात तर हे जे सगळे काही उतारवयातले आजार आहेत ते कमी व्हायला
किंवा थांबवायला ते तुम्हाला तसं मदत साधारण होऊ किती शकते. वेळाने घ्यावं, म्हणजे 3 महिन्याने एकदा बस्ती घ्यावं की 6 महिन्याने घ्यावं? ते तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरला कन्सल्ट करून, बस्तीमध्ये पण विविध प्रकार आहेत. काढ्याचा Okay. बस्ती आहे, तेलाचा बस्ती आहे, Okay. काही 7 दिवस, 15 दिवस, 30 अच्छा. दिवस. अच्छा. तर ते तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या कंप्लेंट्सनुसार तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर गाईड करतील. तर खूप छान पद्धतीने सगळं तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं. मला आधी सुरुवातीला असं वाटलं होतं की हा व्हिडिओ फक्त महिलांकरताच लिमिटेड असेल, पण आता हे सगळं जाणून घेतल्यावरती मला असं वाटतं की का नाही, पुरुषांनी पण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आज तुम्ही जिच्याबरोबर काम करता, ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरात म्हणा, तर तुम्हाला समजू शकतं की ती किती मानसिक तणावातून जाते किंवा शारीरिक चॅलेंजेस ओव्हरकम करून तिकडे उभी आहे. घरचं सगळं काम करून तिकडे येते आणि प्लस हे सगळे इम्बॅलन्सेस जे आहेत आपल्या शरीराचे ते सगळे हँडल करून ती तिकडे उभी आहे. तर ते रिस्पेक्ट करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि ना की हा तुझा जन्मच त्याच्यासाठी झालाय, तू हेच करायला पाहिजे, तर ते बोलणं किती चुकीचं आहे. असं नाही, आपण असं जरी म्हणत असलो की स्त्री पुरुष समानता, पण ते तसं नाही होत. नेहमीच दुय्यम दर्जा हा स्त्रीला दिला जातो. तर मला असं वाटतं की आपण थोडेफार आपले जे डोक्याचे किंवा मेंदूचे जे दरवाजे आहेत ते उघडले पाहिजे, जे बंद आहेत ते. आणि आपली जी परंपरा आपल्याला आतापर्यंत सांगत आली आहे आपण ती पुढे फॉलो करायला हवं असं मला वाटतं. आणि तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद प्राची मॅडम, तुम्ही आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये सहभागी करून घेतलं. आणि पुन्हा वारंवार जर आम्ही इथे येऊ इच्छितो. हां, तर मी तुम्हाला आता तेच सांगणार होते की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन डेप्थमध्ये माहिती हवी असेल किंवा जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. कारण आम्ही ओव्हरऑल घेतलं, कोणता एखादा विषय पर्टिक्युलर घेऊन तेवढा वेळ नाही आमच्याकडे, म्हणजे टाईम फॉर द टाईम कन्स्टंट आम्ही थोडेसे प्रत्येक जी स्त्रीची वयोगट आहे त्याच्यामध्ये जे होणारे बदल आहेत आणि आपण काय केलं पाहिजे त्याचीच माहिती घेतली. तर तुम्हाला जर एखादा विषय हवा असेल तर खाली कमेंट करून तुम्ही सांगू शकता. मग आम्ही वेळात वेळ काढून जसं पॉसिबल होईल तसं पुढे व्हिडिओज टाकत राहू. तर या धन्यवाद. देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै. आणि राधे राधे.